माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने घेण्यात आलेली चाचणी परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी या घटकातील प्रश्नांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये देण्यात येत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या 3 जानेवारीला माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जी परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी या घटकातील आकृती पूर्ण करा या घटकातील हा पहिला प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे। हा प्रश्न नवनीत मार्गदर्शिकेतील प्रश्न क्रमांक 58 हा घेण्यात आला होता। यामध्ये सर्वप्रथम आपण प्रश्न आकृतीचे निरीक्षण करूया। प्रश्न आकृतीचे निरीक्षण केले असता आपणास लक्षात येते की या प्रश्न आकृतीचे एकूण 4 भाग आहेत आणि या 4 भागापैकी 1, 2 आणि 3 क्रमांकाच्या चौरसामध्ये आकृत्या आहेत, पण चौथा चौरस हा रिकामा आहे। आता आपण या दिलेल्या 2 चौरसांचा एकमेकाशी काय संबंध आहे तो शोधूया। हा चौरस या चौरसाची आरशातील प्रतिमा आहे। हाच संबंध लक्षात घेता या चौरसाची हा चौरस आरशातील प्रतिमा असायला हवी, म्हणून आपण याची आरशातील प्रतिमा इथं काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आरशात हात दिसणारा भाग आरशामध्ये आपल्याला कसा दिसणार आहे, तर असा हा भाग दिसणार आहे आणि ह्या इथला चौरस पूर्ण होणार आहे। यानंतर ही जी रेषा आहे ही रेषा आरशामध्ये आपल्याला अशी दिसणार आहे आणि इथली जी रेषा आहे ती देखील आपल्याला या पद्धतीने इथे दिसणार आहे आणि हा चौरस आपल्याला या कोपऱ्यामध्ये दिसणार आहे। या पद्धतीने आपली या ठिकाणी पेन्सिलने आपण आकृती तयार करून घेतली। आता इथे काढलेली ही आकृती उत्तर पर्यायांमध्ये कोणत्या आकृतीशी जुळते आहे ते आपण तपासूया। या ठिकाणी चौरस आहे, चौरस इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, पण ही जी रेषा आहे ती अशी इथे मध्ये थोडीशी दबलेली आहे। अशी आकृती आपल्याला बघा कुठं दिसते, तर या ठिकाणी हा दबलेला भाग दिसतो, या ठिकाणी दिसत नाही, म्हणून ही आकृती आपली नाही। ही तर पहिल्यांदाच आपण नाही, कारण हा भाग इथे स्पर्श केलेला आहे, या ठिकाणी हा इकडे दाखवला आहे, त्यामुळे ही आकृतीसुद्धा आपली नाही। ही आकृतीसुद्धा नाही, कारण ही रेषा इथे वेगळीच दाखवली आहे, म्हणजे आपला हा पर्याय या पर्यायाशी व्यवस्थित जुळतो आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक ए चे वर्तुळ हे पूर्णपणे काळे करणार आहोत। अशा पद्धतीने आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे। आता या चाचणीतला दुसरा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे। या दुसऱ्या प्रश्नाच्या प्रश्न आकृतीचे निरीक्षण केले असता याच्यामध्ये सुद्धा दिलेल्या चौरसामध्ये 1 क्रमांकाचा चौरस दिलेला आहे, 2 क्रमांकाच्या चौरसामध्ये सुद्धा आकृती आहे आणि 3 क्रमांकाच्या चौरसामध्ये सुद्धा आकृती आहे, तर चौथा चौरस हा रिकामा आहे। या ठिकाणी आपण जर निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येतं की हा 3 क्रमांकाचा चौरस आणि 2 क्रमांकाचा चौरस या एकमेकाच्या आरशातील प्रतिमा आहेत। फक्त यामध्ये असलेल्या या 2 रेषा इथून सुरुवात झाल्यात, त्या रेषा या पुढे वाढत गेलेल्या आहेत। हाच भाग फक्त याच्यामध्ये वेगळा आहे, नाही तर या 2 रेषा सोडून बाकीचा भाग याची ही आरशातील प्रतिमा आहे, किंवा हा चौरस 180 अंशात फिरवल्यानंतर, म्हणजे इथला चौरस हा इथून असा फिरून इथे ठेवल्यानंतर इथे येतो, म्हणजे 180 अंशात असा फिरून इथे येतो, तर हा चौरस 180 अंशात फिरवल्यानंतर इथं आला पाहिजे, तर किंवा याची ही आरशातील प्रतिमा असली पाहिजे।
आता याची ही आरशातील प्रतिमा कशी येईल किंवा हा भाग 180 अंशात फिरवल्यानंतर कसा येईल त्याची आपण कल्पना करूया. तर या ठिकाणी मध्यभागी वर्तुळ दिसेल. ही उभी रेषा अशी असेल, आडवी इथे, ह्या इथे, आणि ही अशा पद्धतीची. हा काळा ठिपका मधोमध असेल आणि ही जी रेषा आहे इथून वाढत आलेली ती ही रेषा इथंपर्यंत येऊन संपलेली असेल. अशा पद्धतीने या चौथ्या राखणातली आकृती आपली दिसेल. आता या ठिकाणी पेन्सिलनं जी काढलेली आकृती आहे अशा आकृतीशी जुळणारी आकृती आपण उत्तर आकृत्यामध्ये शोधूया. 1 क्रमांकाची नाही, 2ची नाही, 3सुद्धा नाही आणि 4 क्रमांकाचा पर्याय डी क्रमांकाचा पर्याय जो आहे तो या पर्यायाशी जुळतो आहे. म्हणून आपण डी क्रमांकाचे वर्तुळ हे पूर्णपणे भरीव वर्तुळ काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर दिसतो आहे. या प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या चौरसात 1 क्रमांकाचा चौरस, 2 क्रमांकाचा चौरस आणि 3 क्रमांकाचा चौरस दिसतो आहे. तर चौथ्या क्रमांकाचे चौरस हे पूर्णपणे रिकामे आहे. या ठिकाणी उत्तर आकृत्यापैकी जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. सर्वप्रथम या दिलेल्या 3 चौरसांमध्ये काय संबंध आहे तो शोधूया. चौरस क्रमांक 2 या चौरसास 180 अंशात फिरवल्यानंतर हा चौरस मिळतो. 180 अंशात फिरवणे म्हणजे काय, तर हे खोडरबर आहे आणि या खोडरबरला ज्यावेळेस आपण 90 अंशामध्ये फिरवतो त्यावेळेस ते असे होते आणि याला पुन्हा आणखी 90 अंशामध्ये फिरवले तर त्याची दिशा अशी होते. अशाच याच पद्धतीने या आकृतीमध्ये या चौरसाला ज्यावेळेस आपण 180 अंशात फिरवतो त्यावेळेस याच्या विरुद्ध आकृती आपल्याला दिसते. बघा, या आकृतीच्या ही आकृती एकदम विरुद्ध आहे, जशी की आरशातील प्रतिमा आहे तशी. हाच संबंध लक्षात घेता 1 क्रमांकाच्या चौरसाची 180 अंशात फिरवलेली आकृती आपल्याला या ठिकाणी असायला पाहिजे. ही आकृती ज्यावेळेस आपण 180 अंशात इथपर्यंत फिरू त्यावेळेस ही रेषा आपल्याला अशी दिसेल आणि हे मध्ये असलेले वर्तुळ आपल्याला इथे मध्यभागी दिसेल. आता ही अशी आकृती, या चौरसामध्ये दिसणारी आकृती उत्तर पर्यायामध्ये कुठे दिसते आहे, तर ए क्रमांकाच्या पर्यायामध्येच दिसत आहे. इतर कोणता पर्याय आहे का याच्यासारखं आपण शोधूया. इथं ही अशी रेषा आहे पण हा वर्तुळ या बाजूला असल्यामुळं ही आकृती नाही. अशा पद्धतीची रेषा इथे नाही म्हणून ही पण नाही आणि इथे वर्तुळच नाही म्हणून ही पण आपली आकृती नाही. तर आपण निवडलेला ए क्रमांकाचा पर्याय हाच बरोबर असल्यामुळे आपण ए क्रमांकाच्या पर्यायाचे वर्तुळ हे भरीव काळी करणार आहोत. यातील चौथा प्रश्न हा सुद्धा आकृती पूर्ण करा या घटकातीलच होता. हा प्रश्न बघा, यामध्ये सुद्धा दिलेल्या चौरसामध्ये 1, 2, 3 क्रमांकाचा चौरस आहे आणि चौथा चौरस रिकामा आहे. सर्वप्रथम आपण दिलेल्या चौरसांमध्ये एकमेकामध्ये काय संबंध आहे का तो शोधूया. हा पहिला चौरस आणि हा दुसरा चौरस. पहिल्या चौरसामध्ये या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह, या ठिकाणी काळे वर्तुळ आहे, या ठिकाणी काळे वर्तुळ आणि या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आहे. याच जागेवरती दुसऱ्या चौरसामध्ये बघा काय आहे, ज्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आहे त्या ठिकाणी काळे वर्तुळ आहे, ज्या ठिकाणी काळे वर्तुळ आहे त्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आहे, ज्या ठिकाणी काळे वर्तुळ आहे त्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आणि ज्या ठिकाणी गुणाकार आहे त्या ठिकाणी काळे. म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आणि काळे वर्तुळ यांची जागा या चौरसामध्ये बदललेली आहे. हाच संबंध आपल्याला या तिसऱ्या आणि चौथ्या चौरसामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे त्या ठिकाणी
रिकामे वर्तुळ हे ठेवायचं आहे। यापूर्वी आपण काय करू, ही आकृतीमध्ये हे छोटे छोटे चौरस काढून घेऊ। म्हणजे याच्यामध्ये या एका चौरसामध्ये हे आणखीन 4 चौरस मिळतील। ज्या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे त्या ठिकाणी आपल्याला हे रिकामे वर्तुळ ठेवायचे। म्हणून रिकामे वर्तुळ या ठिकाणी 2 काढले आणि ज्या ठिकाणी हे रिकामे वर्तुळ आहेत त्या ठिकाणी अधिकचे चिन्ह आपल्याला घ्यायचे। आता अशी आकृती म्हणजे वरील बाजूस 2 रिकामे वर्तुळ आणि खालील बाजूस 2 अधिकचे चिन्ह, अशी आकृती उत्तर पर्यायामध्ये आपल्याला कुठे दिसते आहे ते शोधा। पर्याय क्रमांक ए मध्ये नाही, बी मध्ये सुद्धा नाही, सी मध्ये नाही आणि पर्याय क्रमांक डी मध्ये मात्र अशी आकृती आपल्याला दिसते आहे। म्हणजे हा पर्याय आपला अगदी बरोबर आहे। म्हणून आपण पर्याय क्रमांक डी चे वर्तुळ हे पूर्णपणे काळे करणार आहोत। यानंतर या चाचणीतील 5वा प्रश्न हा मालिका पूर्ण करा या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील 4थ्या घटकातला प्रश्न होता। आता मालिका पूर्ण करा या घटकामध्ये प्रश्नाकृत्यामध्ये 3 आकृत्या या दिलेल्या असतात, तर 4थी आकृती ही आपल्याला शोधायची असते। पण या दिलेल्या 3 आकृत्यांमध्ये काहीतरी क्रमसंबंध असतो। तो क्रमसंबंध तसाच पुढे ठेवून आपल्याला 4थ्या क्रमांकाची आकृती ही मिळवायची असते। आता या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। पहिल्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 5 उभ्या रेषा आणि 1 आडवी रेषा आहे। तर प्रश्नाकृतीच्या या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा काय दिसते आहे, उभ्या 4 रेषा आहेत आणि आडव्या 2 रेषा। याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक पडला, एक रेषा उभी रेषा कमी झाली आणि आडवी रेषा 1 वाढली। 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा, उभी रेषा पुन्हा 1 कमी झाली आहे, इथं फक्त 3 रेषा आहेत आणि आडवी रेषा 2 होत्या, इथं 3 झाल्यात, बरोबर। आता 4थ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये काय असेल, उभी रेषा फक्त 2 असतील आणि आडव्या रेषा किती असतील, 4, 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीची ही आपली 4थी आकृती असणार आहे। आता उत्तर आकृत्यामध्ये अशी आकृती म्हणजे आडव्या 4 रेषा आणि उभ्या 2 रेषा कुठे आहेत ते शोधूया। या ठिकाणी 4 रेषा आणि 3 रेषा आहे, हा पर्याय नाही आहे। या ठिकाणी आडव्या 3 आहेत, उभ्या 4 आहेत, हा पण पर्याय नाही। या ठिकाणी पण नाही आणि या ठिकाणी बघा आडव्या 4 रेषा आहेत आणि उभ्या 2 रेषा, म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे। म्हणून आपण पर्याय क्रमांक डी चे वर्तुळ हे पूर्णपणे काळे करणार आहोत। लक्षात घ्या, वर्तुळ काळे करत असताना या वर्तुळाच्या बाहेर रेषा येता कामा नये आणि वर्तुळामध्ये पांढरी जागाही सुटता कामा नये। प्रश्न क्रमांक 6 ही सुद्धा मालिका पूर्ण करा या घटकातीलच हा प्रश्न होता। बघा हा प्रश्न, यामध्ये 3 आकृत्या आपल्याला दिसत आहेत आणि 4थी जागा ही रिकामी आहे। पहिल्या आकृतीमध्ये एक उभी रेषा आणि एक पानासारखा भाग दिसतो आहे। तर दुसऱ्या आकृतीमध्ये बघा उजव्या बाजूस आणखीन एक छोटेसे पान वाढलेले आहे। त्याच आकृतीला तिसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूस एक पान वाढलेले आहे। तर 4थ्या क्रमांकाच्या या रिकाम्या जागेवरती कशी आकृती असेल, ही पूर्णतः आकृती असणारच आहे। पहिले उजव्या बाजूचं पान, नंतर डाव्या बाजूचं पान आणि इथे पुन्हा उजव्या बाजूचं वाढलेलं पान, अशा पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी मिळायला हवी। आणि अशी जुळणारी आकृती या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक बी ही आहे। म्हणून आपण पर्याय क्रमांक बी
या पर्यायाचे वर्तुळ पूर्णपणे काळे करणार आहोत. आता 7वा प्रश्न पहा. मालिका पूर्ण करा या घटकातीलच हा प्रश्न आहे. यामध्ये सुद्धा 3 आकृत्या आहेत आणि या 3 आकृत्यांचा काय क्रम आहे, क्रमाने कसा बदल होत आहे तो आपण पाहूया. या मध्यभागी असलेली ही आकृती दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये याची आरशातील प्रतिमा आहे. तर इथं जे 2 काळे ठिपके आहेत त्यांची जागा दुसऱ्या आकृतीमध्ये मध्यभागी आलेली आहे. आता याच्यातून याच्यामध्ये काय बदल झाला आहे तो बघा. ही मधली आकृती पुन्हा आरशातील प्रतिमा इथे तयार झाली आहे याची, आणि हे जे काळे ठिपके आहेत ते ठिपके या बाजूला म्हणजे इथे आले आहेत. हाच इथून बदलत गेलेला जो क्रम आहे तोच क्रम आपण इथं सुद्धा आणणार आहोत. म्हणजे मधली जी आकृती आहे याची आरशातील प्रतिमा इथं असली पाहिजे. ही आरशातील प्रतिमा अशा पद्धतीची असेल इथं. म्हणजे या आकृतीला ज्यावेळेस आपण आरशात बघू त्यावेळेस ती अशी दिसेल. आणि काळे ठिपके काय अर्ध स्थान पुढे गेले होते, तर आता इथे पुढे जायला तर जागा नाही. हे अर्ध्या स्थानानंतर म्हणजे मध्यभागी येतील इथं. अशा प्रकारची ही आकृती 4थ्या क्रमांकाची आपल्याला दिसणार आहे. आता ही आकृती उत्तर आकृत्यामध्ये शोधा. या ठिकाणी सुद्धा नाही, ही उलटी दिसत आहे म्हणून ही पण नाही. हा पर्याय आपला दिसतो आहे आणि इथे काळे ठिपके शेवटी आहेत म्हणून ही आकृती आपली नाही. तर या 4था पर्याय आणि यामधला C क्रमांकाचा पर्याय जुळतो आहे. म्हणजे आपला C क्रमांकाचा पर्याय हा बरोबर असल्यामुळे आपण Cचे वर्तुळ हे पूर्णपणे काळे करणार आहोत. या चाचणीतला हा 8वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. हा सुद्धा मालिका पूर्ण करा या घटकातीलच आहे. यामध्ये आपल्याला 3 आकृत्या दिसत आहेत. सर्वप्रथम आपण यांच्यामध्ये कसा बदल होत आहे, क्रमसंबंध कसा बदलत आहे याचे निरीक्षण करूया. या ठिकाणी असलेले हे त्रिकोण, याची आरशातील प्रतिमा हे 2 क्रमांकाचे त्रिकोण आहे. या ठिकाणी वर्तुळ आहे, तर या ठिकाणी चिन्हामध्ये बदल झाला आहे. या ठिकाणी अर्धवर्तुळ आहे, तर या ठिकाणी सुद्धा अर्धवर्तुळ आहे, पण याच्या वरील बाजूस आणखीन एक अर्धवर्तुळ वाढलेलं आहे. 2 क्रमांकाच्या आकृतीनंतर 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये कसा बदल झाला आहे तो बघा. जसं या ठिकाणी वर्तुळ या ठिकाणचा त्रिकोण आणि हे त्रिकोण आरशातील प्रतिमा आहे, तसंच या त्रिकोणाची ही सुद्धा आरशातील प्रतिमा आहे. या ठिकाणी अधिकचं चिन्ह वाढलेलं आहे, तसं इथं चौरस आहे. म्हणजे इथं वेगळंच चिन्ह, इथं वेगळंच चिन्ह आणि इथं वेगळंच चिन्ह आहे. म्हणजे 4थ्यामध्ये सुद्धा वेगळंच चिन्ह असायला पाहिजे. या ठिकाणी 2च अर्धवर्तुळ होते, तर तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा खालच्या बाजूला अर्धवर्तुळ वाढलं आहे. म्हणजे क्रम बघा कसा बदलला आहे. पहिल्यांदा मध्यभागी अर्धवर्तुळ होतं, वरील बाजूस अर्धवर्तुळ तयार झाले, खालील बाजूस अर्धवर्तुळ तयार झाले. आता 4थ्या आकृतीमध्ये जे अर्धवर्तुळ असणार आहे ते वरील बाजूस असणार आहे. त्रिकोण याची आरशातील प्रतिमा इथे असणार आहे, म्हणून हे अशा पद्धतीचं त्रिकोण इथं असेल. या ठिकाणी वेगळीच आकृती असेल, गोल इथं आहे, ही आकृती नाही आपली. हे अशा पद्धतीचं त्रिकोण नाही म्हणून ही पण आकृती आपली नाही. या ठिकाणी अर्धवर्तुळ किती आहेत? 3. या ठिकाणी अर्धवर्तुळ हे 4 असणार आहेत. हे 3 मध्यभागी आहेत आणि 4था हा वरील बाजूस असणार आहे. या ठिकाणी 3 अर्धवर्तुळ असल्यामुळे ही पण आपली आकृती नाही आहे. आणि बघा 4थ्या क्रमांकाच्या पर्यायामध्ये 1, 2, 3, 4 अर्धवर्तुळ आहेत. या ठिकाणी त्रिकोणाची म्हणजे या तिन्हीपेक्षा वेगळी आकृती आहे, म्हणून आपला पर्याय हा डी क्रमांकाचा पर्याय आहे. म्हणून आपण या ठिकाणी या डी क्रमांकाचे
वर्तुळ हे पूर्णपणे काळे करणार आहोत. यातील प्रश्न क्रमांक 9 आपल्यासमोर दिसतो आहे. हा सुद्धा मालिका पूर्ण करा या घटकातीलच आहे. याच्यामध्ये पहिल्या 3 आकृत्या आपल्याला दिसत आहेत. यांच्यामध्ये कसा क्रम संबंध बदलत आहे त्याचे आपण निरीक्षण करणार आहोत. पहिल्या क्रमांकाच्या चौरसामध्ये इथे जी आकृती आहे ती आकृती या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या चौरसामध्ये खाली आली आहे आणि त्याची दिशा ही 180 अंशात म्हणजे विरुद्ध झाली आहे, 180 अंशात बदलली. पण याच्या टोकाला या ठिकाणी एक बाणासारखा भाग आलेला आहे. तर हे जे या ठिकाणी खाली असलेली आकृती आहे दुसऱ्यामध्ये वरच्या बाजूला गेलेली आहे आणि याच्या टोकाला ही एक रेषा वाढलेली आहे. आता 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे आणखीन एकदा बघूया. यामध्ये ही खाली असलेली आकृती पुन्हा वर गेले, पुन्हा त्याची दिशा बदलली. याच्यामध्ये या त्रिकोणामध्ये आणखीन एक त्रिकोण वाढलेला आहे. तर वर असलेली ही आकृती या ठिकाणी खाली आलेली आहे आणि या ठिकाणी आणखीन एक रेषा याच्या बाजूला वाढलेली आहे. आता चौथ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये काय बदल असेल तर ही खाली असलेली आकृती वर असेल अशी. या ठिकाणी 2 रेषा आहेत, या ठिकाणी 3 रेषा असतील. ही आकृती पुन्हा याची दिशा बदलली असेल. हा चौकोन इकडे असेल आणि हा बाण अशा पद्धतीने असेल. इथं त्रिकोण नव्हता, इथं एक त्रिकोण झाला, इथं 2 झाले. आता इथं 3 त्रिकोण असतील, एकात एक असे 3 त्रिकोण असतील आणि अशी आकृती आहे पर्याय क्रमांक डी. ज्या ठिकाणी बघा एकात एक 3 त्रिकोण आहेत आणि इथे 3 रेषा आहेत, इथे पण 3 रेषा आहेत, इथे वर्तुळ, इथे चौकोन आणि इथे चौकोन. म्हणून हा पर्याय या पर्यायाशी अगदी जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे पूर्णपणे काळे करणार आहोत. मानसिक क्षमता चाचणी या विभागातला काल झालेल्या चाचणीतील हा शेवटचा प्रश्न क्रमांक 10. यामध्ये प्रश्न आकृत्यामध्ये 3 आकृत्या आपल्याला दिसत आहेत. मालिका पूर्ण करा या घटकातील हा प्रश्न. बघा पहिली आकृती यामध्ये आपल्याला क्रिकेटची बॅट दिसत आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये या क्रिकेटच्या बॅटच्या जोडीला स्टंप वाढलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये बॅट आहे, स्टंप आहे आणि बॉल तिथे वाढलेला आहे. क्रमसंबंध लक्षात घ्या. यामध्ये एक वस्तू वाढली आहे जी क्रिकेटशी संबंधित आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये बॉल वाढलेला आहे जो हा पण क्रिकेटशीच संबंधित आहे. आता चौथ्या क्रमांकाच्या या रिकाम्या जागेवरती या 3 आकृत्या तर असायलाच हव्यात, पण चौथी आकृती वाढलेली असेल जी की क्रिकेटशी संबंधित आहे. आता हा क्रमसंबंध आपल्या लक्षात आला. अशी आकृती आपण आता उत्तर पर्यायातून शोधूया. पर्याय क्रमांक ए मध्ये बघा या 3 वस्तू आहेत, बॉल आहे, बॅट आहे, स्टंप आहेत. पण या ठिकाणी ही बॅडमिंटनची बॅट आहे जी क्रिकेटमध्ये आपण वापरत नाही, म्हणून हा पर्याय आपला नाही. पर्याय क्रमांक बी मध्ये बघा 3 वस्तू पूर्वीच्या आहेत, बॉल आहे, बॅट आहे, स्टंप आहे आणि हे पॅड आहेत जे आपण गुडघ्याला लावून खेळताना वापरतो. तर ही वस्तूसुद्धा क्रिकेटमध्ये वापरली जाणारीच आहे, म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे. तरी पुढील पर्याय आपण एकदा बघूया. या ठिकाणी स्टंप नाहीत म्हणजे हा पर्याय नाही. या ठिकाणी बॉल ही वस्तू नाही म्हणून हा पर्यायसुद्धा नाही. तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. म्हणून आपण या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी हे वर्तुळ पूर्णपणे गोल करणार आहोत, काळी करणार आहोत.